आणि आता पुढील बातमी अमरावतीमधून पाहूया। मनपा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेच्या घरभाडे भरपाईसह दुसरा टप्पा तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा या संदर्भात प्रहारच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। मनपा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेचा पहिला टप्पा हा 5 ते 6 महिन्यापूर्वी प्राप्त झाला, परंतु दुसरा टप्पा अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। एप्रिल महिन्याच्या अखेरीस 1,25,000चा टप्पा मिळाला व गरीब लाभार्थ्यांनी कच्चे घर तोडून अर्धवट बांधकाम पूर्ण केले आहे। शेकडो गरीब लाभार्थी आपल्या कुटुंबासह भाड्याच्या खोलीत राहत आहे। घरभाडे भरायचे की उदरनिर्वाह करायचा, पूर्ण पावसाळा संपला अद्यापही दुसरा टप्पा मिळाला नाही, तर मनपा प्रशासन याची खापर सामाजिक न्याय विभागावर फोडत आहे। सर्व लाभार्थी दुसरा टप्पा न मिळाल्याने आता त्रस्त झालाय, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना घरभाडे भरपाईसह दुसरा टप्पा देण्यात यावा, अन्यथा प्रहारच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन कार्यालयात करण्यात येईल असा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आलाय। यांना निवेदनात पंतप्रधान घरकुल योजना व रमाबाई आवास योजना याचे मागील 1 वर्षापासून यांचा निधी पुढचा दुसरा जो टप्पा आहे तो आतापर्यंत यांनी दिला नाही। यांचा हलगर्जीपणा, या अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा, आतापर्यंत यांचा पाठपुरावा केला नाही, यांच्या फायलीवर तर पोहोचल्या नाही, म्हणून हा समाज कल्याणनं आतापर्यंत हा पैसा पुरवला नाही। आणि आमचं त्वरित या 8 दिवसात आम्हाला याच्यावर उत्तर द्या, यांचा पैसा यांच्या खात्यात आला पाहिजे। हे भाड्यानं राहत आहे दुसरीकडे, कारण की यांचं घर अर्धच तयार झालेलं आहे, वरतं स्लॅब नाही आहे। हे 8 महिन्यापासून 9 महिन्यापासून स्वतःचे घर जागा असून दुसऱ्या ठिकाणी भाड्यातत्वावर राहत आहे। यांचे खूप हाल होत आहे, म्हणून दुसरा टप्पा यांना पंतप्रधान घरकुल योजनेचा, रमाबाई आवास योजनेचा दुसरा टप्पा त्वरित मिळावा, नाही तर अन्यथा जर दुसरा टप्पा लवकरात लवकर आला नाही तर हे सर्व लोक नागरिक अधिवेशनमध्ये मंत्रालयामध्ये मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही।